विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे। त्यांना एकूण 1,12,368 मतं मिळाले, तर काँग्रेसचे उमेदवार अभय सोळंके यांना 98,628 इतकी मतं भेटून त्यांना पराभवाचा सामना करावा लागतोय। विजयानंतर हा विजय स्वर्गीयवासी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना समर्पित आहे आणि हा निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा विजय आहे, असं अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले। वातावरण चांगलं दिसतोय, कार्यकर्ते उत्साह दिसतोय, कशा पद्धतीने ही विजय तुम्ही कुणाला श्रेय देणार याचा? सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आज निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा हा विजय झालेला आहे। बाबळगावकर इथं आले आणि आज आमचा पर्व करण्यासाठी खूप अटीतटीसाठी त्यांनी शर्ती घातल्या, खूप प्रयत्न केले। आज त्यांना त्यांची जागा पण वाचवता आली नाही, तिथे पण आमच्या ताईंनी त्यांचा पराभव केला आणि लाडक्या बहिणी निलंगा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक ऐतिहासिक कौल दिलेला आहे। त्याच्यामुळे सर्वप्रथम मी हा विजय कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची चरणी अर्पण करतो। हा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा विजय आहे। भारतीय जनता पार्टी आणि संघटनेचे प्रत्येक कार्यकर्ते अतिशय तळमळीनं पोटतिडकीनं गेल्या 3 महिन्यापासून काम केलेत आणि हा विजय सर्व जनतेला मी समर्पित करतो। ज्यांनी मुख्यमंत्री स्वप्न बघितले होते, भावी मुख्यमंत्री असं म्हणत होते, त्यांचा पराभव दोन्ही भावाचा झाला, काय सांगाल? ते टीका तुमच्यावर करत होते, काय जुन्या म्हणी आहेत, जर दुसऱ्याला खड्डा खोदायला झालं तर आपण स्वतः ते खड्डा हे करतात। त्याच्यामुळं अति तिथं माती होतच राहते आणि निश्चित आज काय जास्त न बोलता निश्चित हा विजय संघटनेचा आहे आणि या संघटनेच्या ह्या विजयाला निश्चित आज भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक कौलला मी सर्व जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही लाडक्या बहिणी दिला, त्या लाडकी बहिणी खंबीरपणे आपल्या पाठीमागे होतं, काय सांगाल त्या लाडकी बहिणीसाठी? सर्वप्रथम एक आनंद वाटतो, कारण मी जसंही मतदान केंद्राच्या बाहेर पडलो, सर्वात प्रथम माझं स्वागत पण इथल्या निलंग्याच्या तालुक्यातल्या लाडक्या बहिणींनी केलाय। लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रामध्ये हा विजयाचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे। भैया ज्यांनी लातूर पिल्लू म्हणले त्याला काय सांगाल तुम्ही? मी आज कोणाला टीका टिप्पणी करणार नाही। आज सर्वांना फक्त जसं मी पहिलं पण नम्रतेने घेतलो, आज पण संयमाने घेतो। मी आज सर्व मीडियाच्या माध्यमातून सर्व निलंगा शिरांपळ देवणीच्या जनतेला हे पण आवाहन करणार आहेत, जल्लोष साजरा करा, पण जल्लोष साजरा करत असताना कुणालाही वेदना होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही, ह्याची काळजी घेऊन आनंदाचा आणि ऐतिहासिक विजयाचा। चंद्रकांत पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, निलंगा।